भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडसह धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। पोलिसांनी प्रॉपर्टी जप्त करण्याची मोहीम कठोर पद्धतीने सुरू ठेवण्याची मागणी सुरेश धस यांनी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आकाच्या हजर होण्याबाबत आकांमध्ये वाद सुरू असल्याचा दावा धस यांनी केला, तर त्या हत्या प्रकरणात आकाचा आका नसावा असा सुद्धा संशय त्यांनी व्यक्त केला। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की जे प्रॉपर्टी अटॅचमेंट ही जे ऑर्डर केलेली आहे साहेबांनी ती अजिबात थांबू नये, फार स्पीडनी ते अटॅचमेंट झाली पाहिजे, म्हणजे आकांच्या बरोबर कुणाची प्रॉपर्टी आहे हे सुद्धा उघड होईल। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रॉपर्टीचा अटॅचमेंट चा निर्णय घेतलाय, कारण ही प्रॉपर्टी ही लाखात नाहीये, हजारात नाहीये, ही करोडमध्ये आहे, कोट्यवधी रुपयामध्ये त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे। दुवा फार दिवस चालत नसती, दुवा अर्ध्या तास सुटणार आहे आणि मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्याने दिसतंय, हजर व्हावा का नाही, व्हावा का नाही, व्हावा का नाही, असं काहीतरी चालल्याने की तुम्ही संतोष देशमुखच्या खुनामध्ये सरळ सरळ आरोपी आहात। फक्त देवाच्या कृपेला किंवा मी प्रार्थना करतो आकाचे आका त्यात सापडू नयेत, त्यांनी जरा आणि मला वाटतं ते नाही सापडणार। मी आज तरी त्यांच्यावर आरोप करणार नाही, पण आकावर मात्र निश्चितपणे करणार आहे, कारण आकांना फोन घेऊन कुणाला कोणत्या भाषेत बोलायचं त्यांची स्टाईल वगैरे सगळं माहिती आहे मला। तर आपण पाहतोय पोलिसांनी प्रॉपर्टी जप्त करण्याची मोहीम कठोर पद्धतीनं सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे आणि आकांमध्ये वाद सुरू असल्याचा दावा यावेळी धसांनी केला। तर या हत्या प्रकरणात आकाचा आका नसावा असा सुद्धा संशय त्यांनी बोलताना व्यक्त केलेला आहे।